नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला माहितीच आहे, आपण पावसाळ्यात ज्या मिळतात रानभाज्या त्याची सिरीज चालू केली आहे. तर आज आपली जी भाजी आहे ना, ती आहे देठ म्हणजेच डेसं. आता ही सुद्धा औषधी गुणधर्मांची देठाची भाजी म्हणली जाते. तर आपण ह्या देठाची आज भाजी न करता आपण हे छान असे कुरकुरीत फ्राय करणार आहोत. कसं ते बघूया. हे बघा, ह्या ठिकाणी जे देठ तुम्ही पाहिले होते ना, ते छान मी एक साईजचे कापून घेतलेत आणि त्याची जी सालं असतात ना, ती छान प्रकारे मी अशी काढून घेतली आहेत. आणि ही ढेसं खूपच कडक असल्यामुळे ती आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची आहेत. थोडंसं पाणी ॲड करून मी त्याच्यात 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता छान ते मऊसूत शिजले आहेत. आता ही देठं जी आहेत ना, ती भरपूर औषधी गुणधर्मांनी भरलेली आहे. आता काही जण ही वाटण लावून सुद्धा याची भाजी करतात आणि काही जण नुसते कांदा आणि टोमॅटो यावर सुद्धा अशी सुंदर याची भाजी करतात. आता या देठांचे प्रकार असतात. कसं तर आपण जो लाल माठ खातो की नाही, त्याचं सुद्धा हे ढेसं असतात. त्यानंतर लाल माठ, पांढऱ्या रंगाची देठं असतात, हिरव्या रंगाची देठं असतात. तर आज या ठिकाणी मला मार्केटमध्ये छान लाल रंगाची ही देठं मिळाली आहेत. तर आता आपण रवा आणि तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकतो किंवा या ठिकाणी मी रवाच घेतलेला आहे. रव्यामध्ये आपल्याला छान मसाले, आपले घरगुती बेसिक जे मसाले असतात ना, तेच आपण या ठिकाणी ॲड करून घेणार आहोत. बघा, या ठिकाणी मीठ, हळद, लाल तिखट, मसाला हे सगळं छान आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि रव्यामध्ये हे छान कोट झालं पाहिजे आपल्या या देठांना आणि ते चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात. हे बघा, अशा पद्धतीने छान आपण